अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 5 एप्रिल 2024 वार शुक्रवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे आणि शिस्त हा राष्ट्राचा आत्मा आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। आने वाली 26 अप्रैल को लोकसभा के लिए मतदान होना है। मैं अमरावती जिले के सभी नागरिकों से हाथ जोड़ के विनती करता हूं कि हमें हमारे संविधान में दिया हुआ यह एक बहुत बड़ा अधिकार है, जिसके माध्यम से हम अपना पंतप्रधान, अपनी सरकार को चुन सकते हैं। बहुत से लोग सोचते हैं कि मेरे एक मत से क्या होगा। मैं आप सबको पुनश्च हाथ जोड़ के निवेदन करूंगा कि आपका एक मत इस देश के अंदर पूरी सरकार को लाता है, आपकी सरकार को। आपका एक मत आपके पंतप्रधान को बनाता है। इसलिए आप खुद तो मतदान करें ही, अपने परिवार, अपने इष्ट मित्रों को, अपने आसपास के लोगों को, सबको प्रेरित करें और इस राष्ट्र धर्म को निभा के एक अच्छे राष्ट्र को निर्माण करने के लिए अपना योगदान देवे। आप सबसे यही गुजारिश है। सांसद नवनीत राणा को समाजसेवी चंद्रकुमार उर्फ लप्पी भैया जाजोदिया की तरफ से जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहर गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून ओला गांजा जप्त केलाय। चांदूर रेल्वे रोडवर वाघमाता मंदिराजवळ तस्करी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला पेट्रोलिंग दरम्यान मिळाली। पोलिसांनी कारवाई करून 3 किलो 970 ग्रॅम ओला गांजा, मोबाईल, दुचाकी असा 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय व 64 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलाय। अमरावती शहर गुन्हे शाखेने 4 एप्रिल रोजी 1,05,000 रुपयांचा ओला गांजा जप्त केलाय व एका आरोपीला ताब्यात घेतलंय। अमरावती शहर गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून ओला गांजा जप्त केलाय। चांदूर रेल्वे रोडवर वाघामाता मंदिराजवळ तस्करी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला पेट्रोलिंग दरम्यान मिळाली। पोलिसांनी कारवाई करून 3 किलो 970 ग्राम ओला गांजा, मोबाईल, MH24 CR 5349 क्रमांकाची दुचाकी असा 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय व धामणगाव तालुक्यातील अंजनसिंगी येथे राहणारा 64 वर्षीय आरोपी सुरेश नथुजी नामक आरोपीला ताब्यात घेतलंय। कलम 20/22 NDS ऍक्ट अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मालवीय चौकात सुपर कॅफेला गुरुवारी रात्री 10:30ला आग लागली। या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र 1 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे। इफ्तार अहमद यांचे हे सुपर कॅफे आहे। रोजा असल्याने ते कॅफे बंद करून लवकर घरी गेलेत। रात्री 10:30 वाजता कॅफेला आग लागली। आजूबाजूच्या दुकानदारांनी त्यांना कळवलं व अग्निशामक दलाला पाचारणही केलं। मालवीय चौक येथे असलेल्या सुपर कॅफेला रात्री 10:30 वाजता आग लागली। या आगीत जवळपास लाख रुपयांचं नुकसान झालंय। इफ्तार अहमद याचं हे सुपर कॅफे आहे। रोजा सुरू असल्याने रात्री 8 वाजताच्या सुमारास सुपर कॅफे बंद करून इफ्तार अहमद लवकर घरी गेले। रात्री 10:30 वाजता एका व्यक्तीने आग लागल्याचे कळवलं व अग्निशामक दलालाही पाचारण केलं। इफ्तार अहमद यांनी आपल्या दुकानाकडे धाव घेतली, परंतु तेवढ्यात अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात आली होती।
आगीचं कारण शॉर्ट सर्किट व सिलेंडरचा स्फोट असे दोन्हीही धरल्या जात आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याने सिलेंडरचा स्फोट झाला असू शकतो किंवा सिलेंडरचा स्फोट झाल्याने शॉर्ट सर्किट झाले असू शकते, असा अंदाज लावला जातोय. सर, मेरा नाम इफ्तिखार अहमद है. मैं सुपर कैफ़े का मालिक हूँ और हमने 8 बजे होटल हमारी बंद कर दिए थे. फिर हमें जो है कॉल आया. कॉल आने के बाद हम इधर जब आए तो हमारे होटल में आग लग गई. तो जब यहाँ आए तो फायर डिपार्टमेंट के लोगों ने आग बुझा दिए थे. वो हमको पता नहीं. हम जब यहाँ आए तो वो आग बुझ चुकी थी. शॉर्ट सर्किट से आग लगी हमारे होटल में. शॉप बंद करके कितने बजे? शॉप बंद करके 8 बजे. 10 बजे के करीब में कॉल आया हमको, 9:30-10 बजे के करीब में. तो क्या कारण हो सकता है जैसे बड़ी लग गया? क्या होगा? वो शॉर्ट सर्किट है, कारण यही है उसी का. अभी पुलिस वाले सर ने अभी वेरीफाई कर गए अभी पंचनामा. सिलेंडर का स्फोट हुआ? हाँ, स्फोट हुआ है उसके अलावा, उसमें शॉर्ट सर्किट हुआ. परतवाडा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करून 1,17,00,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केलाय. 20 वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पार्सल कंटेनरमधनं गुटख्याची वाहतूक होत होती. प्रतिवाद पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन अमरावती व सरकारी पंचांना माहिती दिली. त्यांनी बैतूल रोड परतवाडा येथनं नाकाबंदी करून तपासणी केली. यामध्ये प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू यांच्या पोत्याचे पोते गुटखा जप्त केलाय. RJ52GH 3742 क्रमांकाच्या पार्सल कंटेनरमधनं प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती परतवाडा पोलिसांना मिळाली. अन्न व औषध प्रशासन अमरावती, सरकारी पंच व पोलिसांनी बैतूल रोड परतवाडा येथे नाकाबंदी केली. या कंटेनरची तपासणी केली तेव्हा आरोग्यास अपायकारक असलेल्या व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पान मसाल्याचे व सुगंधित तंबाखूचे पोतेच्या पोते तसंच कंटेनर असा 1,17,750,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आझाद खान हारुख खान या 20 वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. हा राजस्थानातील अलवार जिल्ह्यातील भिलावाडी येथील रहिवासी आहे. पुढील तपास परतवाडा पोलीस करतायत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सचिन होले, सुधीर राऊत, उमेश सावरकर, मनीष काटोलकर यांनी केली. अमरावती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या दुसऱ्या टप्प्यासाठी नामांकन दाखल करण्यात आले आहे. अमरावती लोकसभा निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करायच्या शेवटच्या दिवशीपर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघात 59 उमेदवारांनी 73 नामांकन दाखल केलेत. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. तर 5 एप्रिल रोजी सर्व उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यात भारतीय जनता पार्टीचे व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक, बहुजन समाज पार्टीचे नागोराव वामनराव हंबर्डे तर बहुजन समाज पार्टीचेच राजेश ब्रिजलाल चौधरी यांचे नामांकन अर्ज अवैध ठरले. 8 एप्रिल हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. सहाय्यक नोडल अधिकारी पंकज मुदगल व नीरज तिवारी यांनी 3 एप्रिलपासून ईव्हीएम प्रात्यक्षिक कार्यशाळा सुरू केल्या आहेत. या कार्यशाळेची सुरुवात अमरावती तहसील कार्यालयातून झाली आहे. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या दोन्ही ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून दिव्यांगांना ईव्हीएमद्वारा प्रत्यक्ष आपले मतदान कसे नोंदवावे हे साइन लँग्वेजसह समजून दिले जात आहे, ज्यामुळे मूकबधीर व सर्वच प्रकारच्या दिव्यांगांना सुगमरित्या ईव्हीएमद्वारा मतदान करण्यास मदत होईल. त्याचबरोबर दिव्यांगांकरिता भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेले सक्षम ॲपची सुद्धा माहिती देण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार च्या कामाकरिता स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना सुगमरित्या मतदान करता यावे व दिव्यांगांचा मतदानाचा टक्का वाढावा याकरिता PWD अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यांचाच एक भाग म्हणून PWDच्या वतीने सहाय्यक नोडल अधिकारी पंकज मुदगल व नीरज तिवारी यांनी 3 एप्रिलपासून ईव्हीएम प्रात्यक्षिक कार्यशाळा सुरू केल्या आहेत. या कार्यशाळेची सुरुवात अमरावती तहसील कार्यालयातून झाली असून नंतर धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या दोन्ही ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून दिव्यांगांना ईव्हीएमद्वारा प्रत्यक्ष आपले मतदान कसे नोंदवावे हे साइन लँग्वेजसह समजावून दिले जात आहे.
ज्यामुळे मूकबधीर व सर्वच प्रकारच्या दिव्यांगांना सुगमरित्या ईव्हीएमद्वारा मतदान करण्यास मदत होईल. त्याचबरोबर दिव्यांगांकरिता भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेले सक्षम ॲपची सुद्धा माहिती देण्यात येत असून मतदानाला जाताना आयोगाने जी 14 प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य केली आहेत त्याची माहिती देऊन त्यापैकी एक ओळखपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. याबाबत अवगत करण्यात येत आहे. कार्यशाळेत प्रत्येक प्रकारच्या दिव्यांगांना ईव्हीएम मशीनचा अनुभव सुद्धा देण्यात येत आहे. आता आपल्या पसंतीचा अनुक्रमांक आणि उमेदवार आणि पक्षचिन्ह हे याच्यावर तुम्हाला वाचायचं आहे, पाहायचं आहे आणि जे तुमच्या पसंतीचा अनुक्रमांक पक्षचिन्ह किंवा उमेदवार असेल त्याच्या समोरील निळ्या रंगाची खाच असलेली बटन आपल्याला दाबून बटन दाबून आपण मतदान करू शकता कुठलेही एक दाबा आणि त्याची खात्री हा लाल लाईट लागेल बटन दाबल्यानंतर आणि लगेच या ठिकाणी एक लाईट लागेल याच्यात आपण ज्या नंबरला दाबला तर 7 नंबर दाबू. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी नामांकन दाखल करताना आपल्या संपत्तीचं विवरण दिलं आहे. नवनीत राणा यांच्या उत्पन्नात 5 वर्षात वार्षिक 253% वाढ झाली आहे. त्यांच्याकडे 5,32,00,000ची जंगम संपत्ती आहे, तर 5,25,17,235 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. लखविंदर सिंग, सहाणा प्रॉपर्टी लिमिटेड, टॉस्कॉन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, सहाणा बिल्डर्स, विकास केजरीवाल तर SCT अशा विविध नावाने कर्ज आहे. भाजप महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे 10,57,00,000ची स्थावर व जंगम संपत्ती आहे. 5,32,00,000ची जंगम संपत्ती तर 5,25,17,235 रुपयांची स्थावर मालमत्ता नवनीत राणांकडे आहे. अमरावती लोकसभा भाजप महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आपल्या संपत्तीचं विवरण नामांकन दाखल करताना दिलं आहे. त्यांची बँकेत लाखो रुपयांची संपत्ती तर लाखो रुपयांचं विविध नावाने कर्जही आहे. नवनीत राणा यांच्या उत्पन्नात 5 वर्षात वार्षिक 253% वाढ झाली आहे. लखविंदर सिंग यांच्या नावाने 35,32,00,000, सहाणा प्रॉपर्टी लिमिटेड यांच्या नावाने 205,00,000, ट्रॉस्कॉन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने 150,00,000, सहाणा बिल्डर्सच्या नावाने 170,00,000, विकास केजरीवाल नावाने 24,75,000 तर SCT नावाने 70,00,000 रुपयांचं कर्ज आहे. नवनीत राणा यांचा सन 2022-23 मधील उत्पन्न 15,456 रुपये असून नवनीत राणा यांच्याकडे हातात केवळ 3,78,140 रुपये आहेत. नवनीत राणा यांच्याकडे 65 लाख रुपयांच्या 2 फॉर्च्युनर गाड्या आहेत. शिवाय बँक खात्यात ठेवी आहेत. मुंबई पंजाब नॅशनल बँकेत 1,63,000, SDFC बँक मुंबई येथे 2,03,000, अमरावती SBI बँकेत 17,66,888 रुपये याप्रमाणे ठेवी आहेत. नवनीत राणा यांच्या नावाने SBIचं कार लोन 27,06,265 इतकं आहे. नवनीत राणा यांच्या नावाने 842 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्यांची किंमत 55,37,667 रुपये आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांनी शनिवारी
30 मार्चला उमेदवारी अर्ज सादर केलाय। त्यामध्ये त्यांनी दिलेल्या विवरणानुसार ते 1,25,00,000 रुपयांच्या संपत्तीचे मालक असून 2023-24चं त्यांचं उत्पन्न 22 लाख रुपये आहे, तर दायित्व 31 लाखांचं आहे। बळवंत वानखडे यांची जंगम मालमत्ता 40 लाखांची तर स्थावर मालमत्ता 85 लाखांची आहे। आमदार वानखडे स्वसंपादित स्थावर मालमत्तेचे सध्याचे बाजार मूल्य 73,95,000 आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज सादर केला। त्यामध्ये त्यांनी दिलेल्या विवरणात दाखविल्याप्रमाणे ते 1,25,00,000 रुपयांच्या संपत्तीचे मालक असून 2023-2024चे त्यांचे उत्पन्न 22 लाख आहे, तर दायित्व 31 लाखांचे आहे। बळवंत वानखडे यांची जंगम मालमत्ता 40 लाखांची तर स्थावर मालमत्ता 85 लाखांची आहे। वानखडे यांनी 4 ऑक्टोबर 2019 रोजी दर्यापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला होता। त्यावेळी त्यांची स्थावर मालमत्ता 23 लाखांची होती। जंगम मालमत्ता 40 लाख कायम आहे। त्यांच्या पत्नीच्या नावे जंगम मालमत्ता निरंक तर स्थावर मालमत्ता 1,66,000 आहे। आमदार बळवंत वानखडे स्वसंपादित स्थावर मालमत्तेचे सध्याचे बाजार मूल्य 73,95,000 आहे। त्यांच्याकडे 2 इनोवा 4 चाकी आहेत। सोने 25 ग्रॅम व पत्नीकडे 50 ग्रॅम आहे। एकूण स्थूल मालमत्तेचे मूल्य 67,21,843 रुपये असल्याचे नमूद आहे। आमदार बळवंत वानखडे यांच्यावर 5 एप्रिल 2014 रोजी दर्यापूर पोलीस ठाण्यात दर्यापूर बाजार समितीमध्ये गैरव्यवहार या नावाने एक गुन्हा दाखल आहे। या प्रकरणात फायनल झाल्याचे त्यांचे नमूद केले आहे। वानखडे यांचे शिक्षण BA असून त्यांच्याकडे 18.75 हेक्टर आर शेतजमीन आहे। त्यापैकी 4.5 हेक्टर आर जमीन वारसाने प्राप्त आहे व त्यांच्याकडे दर्यापूर, लेहगाव व अमरावती येथे प्रत्येकी 1 प्लॉट आहे। अर्ज भरण्याच्या वेळी वंचित बहुजन आघाडीने माघार घेतली आहे। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना वंचितने पाठिंबा दिलाय। शेवटच्या क्षणी पाठिंबा पत्र दिल्याने आनंदराज आंबेडकर नाराज असल्याचं बोलले जात आहे। अशात आता आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। याआधी आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, निवडणुकीतून माघार घ्यावी, अन्यथा मताची विभाजनी होऊ शकते, अशी अनेक समाज बांधवांनी आनंदराज आंबेडकर यांच्याकडे विनवणी केल्याची चर्चा होताना दिसून येत आहे। वंचितच्या मताचा बळवंत वानखडेंना सरळ फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। वंचितचा उशिरा पाठिंबा मिळाल्याने रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर नाराज असल्याचं बोललं जातंय। शेवटच्या क्षणी पाठिंबा पत्र दिल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे। अशात आता आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। याआधी आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, निवडणुकीत माघार घ्यावी, अन्यथा मताची विभाजनी होऊ शकते, अशी अनेक समाज बांधवांनी आनंदराज आंबेडकर यांच्याकडे विनवणी केल्याची चर्चा होताना दिसून येत आहे। आनंदराज आंबेडकरांचे निकटचे पदाधिकारी इरविनजवळ थेट मुंबई येथून दाखल झाल्यानंतर स्थानिक आंबेडकरी अनुयायांनी त्यांना सुद्धा राजकीय गणित स्पष्ट करून साहेबांनी उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी नामांकन दाखल केलं। सध्या तरी त्यांची उमेदवारी कायम आहे। त्यांनी आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह दुचाकी रॅली काढून नामांकन अर्ज दाखल केला। आमची भूमिका स्पष्ट आहे। आमचा जो मूळ पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, हा आम्हाला ताकदवान बनवायचा आहे, त्याचं अस्तित्व टिकवायचं आहे। आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष होतो। मागच्या 5 ज्या पोटनिवडणुका जर तुम्ही बघितल्या, देगलूरच्या, सोलापूर, कोल्हापूर, कसबा, पिंपरी चिंचवड येथे एकच रिपब्लिकन पक्ष, हा आमचा पक्ष त्यांच्यासोबत होता। आमच्या सभा झाल्या, आमच्या आणि जयंत पाटलांच्या सभा झाल्या, आदित्य ठाकरेंच्या सभा झाल्यात, नाना पटोलेंच्या सभा झाल्यात। परंतु आज जेव्हा आम्हाला न्याय देण्याची पाळी आली तेव्हा त्यांना आम्हाला बाजूला सारलं। त्याच्यामुळे आम्ही त्यांना या अमरावती लोकसभेमध्ये जागा तर दाखवूच, त्याचबरोबर इतर 47 ठिकाणी सुद्धा त्यांना फार मोठा फटका बसणार आहे। मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या नवनीकरणाला पाठिंबा होता, तो एका विचारासाठी होता, त्या महाविकास आघाडीसोबत होत्या, सर्व धर्म संभाव या विचारासाठी होता, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला। हा विचार आमचा सर्वात महत्त्वाचा आहे। आज त्यांनी तो विचार सोडला आहे, सर्व धर्म संभावाचा विचार सोडल्यामुळे आज आम्ही त्यांची साथ सोडली।
कुठली विकास कामाची मोठी तुम्ही निवडणुकीत जनतेसमोर जाणार? अनेक प्रश्न आहे इथे. जो बेरोजगाराचा प्रश्न आहे इथे. इंडस्ट्रियलिस्टच्या मार्फत आपल्याला इंडस्ट्रीज आणावं लागतील. इथे इंडस्ट्रीज येत नाही आहेत. त्याबरोबर इथे शेतीची जी आधुनिक शेती आहे ती आधुनिक शेती अजून या जिल्ह्यामध्ये आलेली नाही आहे. त्याचबरोबर बेरोजगारांना एक व्यवस्थित शिक्षण, की कशा प्रकारे आपण स्वबळावरती स्टार्टअप करू शकतो, कसं कोणतं लोन मिळू शकतो, सबसिडी मिळू शकतो, हा एक विचार आहे. महिलांसाठी जे काही बचत गट आहे त्या आम्ही त्यांच्यापर्यंत आणू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं शेवटी म्हणजे एअरपोर्ट. मी जेव्हा UPAचा घटक होतो 2009 त्यावेळेस एअरपोर्टचे बऱ्यापैकी पुढे गेलो होतो, पण नंतर ते तिथेच आहे. एअरपोर्ट जर इथे आलं तर बरेच इंडस्ट्रियलिस्ट इथे इंडस्ट्री आणण्यासाठी मागे पुढे बघणार. तर तिसरीकडे राष्ट्रीय पक्ष समजल्या जाणाऱ्या बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार संजय गाडगे यांनी आपल्या उमेदवारी नामांकन अर्ज शेवटच्या दिवशी दाखल केला. या दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणा देत आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. उमेदवार उच्च शिक्षित उमेदवार असून सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत, सरकारी वकील एकनाथ गाडगेजी. त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या संजय गाडगेजी त्यांनी बहुजन समाज पार्टीचा फॉर्म आज बहुजन समाज पार्टीच्या बॅनरखाली सर्व शेकडो कार्यकर्त्यांच्या समर्थनात त्यांनी ते आतमध्ये गेलेलं आहे दाखल करण्यासाठी. आम्ही त्यांच्या समर्थनार्थ अमरावती जिल्ह्याची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहोत आणि बहुजन समाज पार्टी, बहुजन महापुरुषांची विचारधारा या माध्यमातून आम्ही घराघरात पोहोचवण्याचं काम एवढंच करणार आहे. यात आता बसपा वगळता आंबेडकरी उमेदवारांनी वेळीच माघार घेतल्याने त्याचा थेट फायदा बळवंत वानखडेंना मिळणार आहे. मात्र हा प्रयत्न थांबविण्यासाठी देखील विरोधकांचा मोठा प्रयत्न सुरू आहे. इतवारा येथील बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही संत कर्माबाईंची जयंती साजरी करण्यात आली. गेल्या 17 ते 18 वर्षापासून संत कर्मादेवी उत्सव समितीच्या वतीने जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. बालाजी मंदिर येथून संत कर्माबाई यांच्या 1008व्या जयंतीनिमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली. सुनील साहू व तैलिक समाजाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. इतवारा येथील बालाजी मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली. संत कर्मादेवी उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संत कर्माबाईंची जयंती साजरी करण्यात आली. गेल्या 17 ते 18 वर्षांपासून संत कर्मादेवी यांच्या जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. बालाजी मंदिर येथून संत कर्माबाई यांच्या 1008व्या जयंती निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली. सुनील साहू व तैलिक समाजाच्या वतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. संत कर्मामाई की जय। नरवरगढ़ मध्य प्रदेश में हमारे तैलिक बाथरी वंशी 20 करोड़ तैलिक वंशजों की आराध्या संत कर्मामाई देवी का 1008वां आज जन्म दिवस हम संत कर्माबाई शोभा यात्रा निकालकर मना रहे हैं। पिछले 18-19 वर्षों से संत कर्मादेवी उत्सव समिति अमरावती द्वारा यह जो रथ यात्रा शाम 5 बजे निकाली जाती है, इस मसानगंज, चेतनदास, रतनगंज, बालाजी मंदिर, इतवारा बाजार, कड़वी बाजार, इन क्षेत्रों में जहां पर अधिकतर तैलिक समुदाय के लोग निवास करते हैं, उन्हें मां का दर्शन कराकर भक्ति भाव के द्वारा पूजन कर इस यात्रा का हम खिचड़ी प्रसाद वितरण के बाद समापन करते हैं। मेरे साथ मैं खुद सुनील साहू, मेरे सहयोगी रवि पंचमलाल जी साहू, हमारी सहयोगिता कुसुमताई साहू और समाज के सभी बुजुर्गगण जिन्होंने 18 वर्ष पूर्व हमें इस यात्रा को निकालने में सहयोग दिया था, ऐसे समाज के सभी बुजुर्गगण, सभी युवागण, सभी महिला शक्ति, इन्होंने सभी ने हमें भरपूर मदद की है और झुंड का झुंड माता कर्मा के दर्शनों को पधारता है। जब यह यात्रा निकलती है तो हर घर से थाली सजाकर हमारी महिलाएं, हमारी बहनें छोटे छोटे बच्चों को लेकर बताती है कि देख यह हमारी माता कर्मा माई है। इनका जो चरित्र है, इनके जो कर्म है, जिनका प्रसाद पाने के लिए स्वयं बैकुंठ से स्वयं परमात्मा जगदीश स्वामी जिनके हाथों से खिचड़ी खाने को माँ माँ कहते हुए पधारे थे, मुझे ऐसा लगता है कि किसी भक्त के लिए भगवान का यह जो आगमन है वह आज 1008 वर्षों तक हम स्मरण करते हैं, हम धन्य हैं। और आप सब जो मीडिया वाले हैं जो इस बात को ले जाते हैं, सभी जनता को बताते हैं, मैं आपको भी बहुत बहुत धन्यवाद देता हूं। पूरे हिंदुस्तान में राजस्थान, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, उड़ीसा, महाराष्ट्र समेत 29 राज्यों में संत कर्मामाई शोभा यात्रा निकाली जाती है।
आज बहुत ही खुशी मुझे बताते हुए हो रही है कि आज ही के दिन संत मां कर्माबाई पर जो फिल्म का निर्माण हुआ था, आज राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ की सभी राज्यों के अंदर थिएटरों में पिक्चर लग चुकी है, सभी टॉकीजों में प्रदर्शन हो चुका है और हमारे अमरावती में प्रभात टॉकीज के अंदर आज से पिक्चर लग चुकी है। मैं पूरे अमरावती वासियों से अनुरोध करता हूं कि कर्म ऐसा करिए कि माता कर्मा के जैसा याद रखा जाए। माता कर्मा के जो कर्म थे वह समाज के लिए, सारे मानव जाति के लिए बहुत ही आदरपूर्वक, सम्मानजनक और प्रेरणादायी रहे हैं। आज उनके ऊपर जो पिक्चर बनी है, मैं उन निर्माताओं को भी धन्यवाद देता हूं, वितरकों को भी धन्यवाद देता हूं और उन दर्शकों को भी धन्यवाद दूंगा जो अपने अपने बच्चों को लेकर फिल्म देखने जाएंगे। बालाजी मंदिर इथून मसांजगंज, रतनगंज, इतवारा बाजार मार्गाने शोभायात्रेनं वाजत गाजत भ्रमण केलं। रथामध्ये संत कर्माबाईंची प्रतिमा ठेवण्यात आली। शोभायात्रेत महिला, पुरुष, मुले सहभागी झाले। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये GT पर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।